नेहमीच प्रेक्षकांना मनमुराद हसवणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. सिनेमाचा बॅकग्राऊंड नसूनही या क्षेत्रात मोठ्या धीराने आपलं स्थान बनवलंय. कलाकारांना बऱ्याचदा स्ट्रगलमधून वाट काढावी लागते. अनेकांचे कास्टिंग काउचचे किस्से सुद्धा आपण ऐकलेत. पण सुप्रिया पाठारे यांच्या बाबतीत भयानक प्रकार घडला होता. ते म्हणजे त्या 3 महिन्यांसाठी किडनॅप झाल्या होत्या. 1995 मध्ये एका सिनेमाच्या शूटिंगसाठी सुप्रिया पाठारे यांना एका निर्मात्याने राजस्थानला नेलं होतं. त्या शूटिंगसाठी एकट्याच गेल्या होत्या. पण त्या ठिकाणी पोचल्यावर त्यांना काहीतरी वेगळंच आढळलं. त्या निर्मात्याने सुप्रिया पाठारे यांना तब्बल 3 महिने एका ठिकाणी डांबून ठेवलं होतं. तो निर्माता अभिनेत्रीला बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून अभिनय करून घ्यायचा. त्यांनी केवळ फोनवरून कुटुंबासोबत बोलण्याची परवानगी दिली होती. पण त्यामागे सुद्धा त्याने मराठीत बोलायचं नाही अशी अट घातली होती. यावेळी सुप्रिया यांनी स्वतःची सुटका करण्यासाठी कुटुंबाशी बोलताना एका गुप्त भाषेचा वापर केला आणि बहिणीला सर्व गोष्टीची कल्पना दिली. पुढे सुप्रिया पाठारे यांची त्या निर्मात्याच्या तावडीतून सुटका झाली. पण यामागे खरा हात होता तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. बाळासाहेबांनी स्वतः या प्रकरणात जातीने लक्ष घातलं. माझी मुलगी इकडे सुखरूप आली पाहिजे असा फोन बाळासाहेबांनी त्या निर्मात्याला केला आणि पुढे 20 तास प्रवास करून त्या सुखरूप आपल्या घरी आल्या. सुप्रिया पाठारे आजही आवर्जून त्यांचे ऋण व्यक्त करतात. सुप्रिया पाठारे या श्रीमंत घरात जन्माला आल्या. पण काही गोष्टी घडल्या आणि त्यांच्यावर हालाकीचे दिवस आले. लग्नानंतर सुद्धा नवऱ्याची नोकरी गेली आणि मग त्यांनी एकटीने घर चालवलं. याबद्दल त्यांनी राजश्री मराठीच्या मुलाखतीत खुलासाही केला होता. मी ना बरंच वाचलं तुझ्याबद्दल आणि आत्ता अनेक नवीन गोष्टी ते कळल्या. पण जितकं वाचलं त्या प्रत्येकामध्ये एक गोष्ट कॉमन होती, ते म्हणजे तुझा तो राजस्थानमधला प्रसंग की तुला 3 महिने निर्मात्यांनी बंदी बनवून ठेवलं होतं तिकडे. पण तू त्यांच्या घरातल्यांशी बोलायची ते होतं. पण ना मे बी माझ्या वाचनात कदाचित ते आलं नसेल. काय कारण होतं ग त्याच्या मागे आणि हे कधी घडलंय? मी 20 वर्षाची होती. अच्छा, खूपच सुरुवातीला. हां, 20 वर्षाची होते. म्हणजे बघा 1995 वगैरे. हां, 95ला 97ला माझं लग्न झालं. 22 वर्षाची होते मी. आणि 2 वर्ष आधी 94-95च्या त्यांचा असा काय प्रॉब्लेम होता माहिती आहे? त्यांनी ना सगळं युनिट नेलं होतं खरं इकडून राजस्थान. पण तिकडे गेल्यानंतर त्यांचे खरे रंग आम्हाला जेव्हा सगळं कळलं की ते बरोबर नाही आहे, ते काय हे आहे ते आहे. पण आता त्या युनिटला सोडलं तर त्यांचं काम रखडणार. म्हणून त्यांनी म्हणजे मला खूप लोकांनी असं विचारलं होतं की मग तू तिथून निघूनच का नाही आलीस, मग तू कशीच थांबलीस तिथे? कारण तिथून जायला बाहेर पडायला तुझ्याकडे चान्सच नव्हता. बरं, मी 20 वर्षाची होते. मी आत्ताची सुप्रिया पाठारे नाहीये. आत्ताची असते ना तर मी 20 मिनिटं पण नाही थांबणार तिकडे. तिच्या आईला तिच्या असं करून मी निघणार की मी कसं तिथून बाहेर पडणार हे मला माहिती आहे. मी कसं करू शकते. पण त्यावेळेला मी 20 वर्षाची असताना माझं काय डोकं सुधरतच नसेल काय करायचं. मी आयुष्यात दर्शना एवढी रडले. मला ना रडायला आवडत नाही. मला खूप कमी रडायला येतं जेव्हा खूपच काही घडतं तेव्हा, अगदीच म्हणजे. पण मी त्या राजस्थानच्या 3 महिन्यात जी रडली ना, मला असं वाटतं आपल्याकडे ना कुठेतरी अश्रू पिंडाची वगैरे अशी बॅग असेल तर ती माझी सुकली होती कम्प्लीट. 3 महिन्यात मी एवढी रडले होते. कारण प्रत्येक गोष्टीला ना मला म्हणजे कोणालाही काही बोललं तरी मला असं वाटायचं ते मलाच बोलतायत. म्हणजे असं व्हायचं की अख्खं युनिट 3 महिने होतं तिकडे. युनिट मधले बऱ्यापैकी लोक होते. म्हणजे माझ्या बरोबर जे आले कॅमेरा दादा, आपले मेकअप दादा, ते तर होतेच. तेच त्यावेळी मला वाटतं 60 वर्षाचे होते. बापरे, 60-65 वर्षाचे तेच बिचारे होते. त्यामुळे ते होते. बाकी काय काय लोक जे बाहेर राहिले होते ना ते बाहेरच्या बाहेर पळाले. आम्हाला त्यांनी हवेलीमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे आम्हाला तिथून बाहेर पडणं इम्पॉसिबल होतं. इम्पॉसिबल. सो तो प्रोजेक्ट पूर्ण व्हावा म्हणून हा खटाटोप केला. आता तो प्रोजेक्ट पूर्ण झाला. त्याच्यानंतर तो कुठे रिलीज झाला का काय झालं मी काहीही मागे वळून बघितलेलं नाही. त्याला 27 वर्ष झाली. हो बापरे, 27 वर्ष झाली बरोबर. या सगळ्या स्ट्रगल नंतर त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले. तुम्हाला सुप्रिया पाठारे यांची आजवरची आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.